खरं तर हा महाराष्ट्रातला काळा दिवस म्हणता येईल, कारण अतिशय धुरंधर, अष्टपैलू आणि खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा जपणारा आणि पुरोगामी विचारांचा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. खरं तर खूप दुःखद घटना आहे. ते कळाल्यानंतर खरं तर मला रडू पण येते, कारण मी स्वतः त्यांना खूप वेळा भेटलेली आहे. मी राष्ट्रवादीमध्ये खूप दिवस काम केलं. त्यावेळेस ज्या वेळेस मला असं वाटले की मला काही काम करायचे दादांकडनं, त्यावेळेस मी त्यांच्याकडे कित्येक वेळा गेलेले. त्यांची काम करण्याची जी हातोटी होती ती अतिशय तत्पर होती. की कुठलंही काम आपण सांगितल्यानंतर ते म्हणजे सामान्य माणूस, मी तर एकदम सामान्य बाई, परंतु सामान्य माणसाचं काम सुद्धा ते एवढे तत्परतेने करायचे की त्या माणसाचं ते समाधानच व्हायचं. आणि असा तत्पर नेता, असा धुरंधर नेता खरं तर आता आपल्यातनं गेलेला आहे आणि खूप दुःख होतंय. आता ते दुःख म्हणजे सांगू पण शकत नाही की म्हणजे त्यांची पोकळी आता कोण भरून काढेल नाही काढेल मला नाही सांगता येत. कारण खूपच म्हणजे एकदम वेगळाच नेता होता तो. कार्यकर्त्याला बळ देणारा नेता होता, कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप टाकणारा नेता होता. आणि आज ते आपल्यातनं गेले. खूप दुःख होते. माझ्याकडं असे 2-3 प्रसंग घडले की माझ्या भाच्याची बदली झाली होती खूप लांब. त्यावेळेस ते PDC बँकेचे अध्यक्ष होते आणि मी एका कार्यक्रमात गेले आणि मी असं सहज त्यांना म्हटले की दादा, माझ्या भाच्याची बदली खूप लांब झालेली, तर तुम्ही जरा प्रयत्न करा, कारण त्याचं जाणं येणं आणि त्याचं कौटुंबिक थोडीशी अडचण आहे. तर त्यावेळेस तर फोनच्या व्यवस्था वगैरे नव्हत्या, पण मी घरी येईपर्यंत संध्याकाळी, पुण्याहून मी संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्या भाच्याची बदली जुन्नरला झाली होती. म्हणजे एवढा तत्पर माणूस होता ना की सामान्य माणसाच्या कामाला तर म्हणजे ते आपण कामाची जर हे पाहिली तर ते 6 वाजता तिथं हजर असायचे लोकांच्या समस्या ऐकण्याकरता. आणि दुसरा असा एक प्रसंग होता की माझ्यावर एकाने कलेक्टर कचेरीमध्ये केस लावली होती. असंच एक राजकारणातनं ती झालेली. तर मी आणि आमचे काही नगरसेवक 1-2 आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर आम्ही आमची समस्या सांगितल्यानंतर लगेच प्रशासनामध्ये फोन करून लगेच त्या गोष्टीवर तोडगा काढून लगेच आम्हाला त्याचा रिझल्ट त्यांनी दिला होता. म्हणजे एवढा तत्पर नेता आणि एवढं बळ देणारा नेता मला तरी वाटत नाही की ह्या महाराष्ट्रामध्ये दुसरा असेल. आणि खूप वाईट वाटलंय, खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटलंय. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते.